स्पर्धेचे आयोजक नितेशजी पाटील यांच्या मातोश्री ज्या माजी सरपंच देखील होत्या स्वर्गवासी मंदाताई नारायण पाटील यांना या स्पर्धेच्या निमित्ताने पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. थंडी वाढत चालले. रात्रीचे आता वाजलेले ते मात्र 12:30 आणि 3 मॅचेस कव्हर केल्या. 3 मॅचेस बाकी आहेत. विनंती आहे की जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅच स्टार्ट करा. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. टॉस जिंकला तो जय माता दी दिघोडे टीमने आणि त्यांनी स्वीकारले प्रथम क्षेत्ररक्षण. आमंत्रित केलं पोगाव टीमला. सायरा 11 पोगाव आणि जय माता दी दिघोडे या दोन संघादरम्यानची लढत. या अगोदर वाकण संघ तनिष्का 11 जीजी स्पोर्ट्स वाकण संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. कालच्या पहिल्या रात्रीमध्ये जनमान निळजे स्कायरा 11 हेदुटणे हे दोन संघ क्वालिफाय झाले. जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील सरपंच चषक 2024. दुसऱ्या रात्रीमध्ये या स्पर्धेच्या संग्राम 11 नितलस ओम नर्मदेश्वर किरवली हे संघ क्वालिफाय झाले. आणि तिसऱ्या रात्रीमध्ये अर्थातच कालच्या रात्रीमध्ये भूमी 11 मांडा आणि A1 जोडी RCC पेठ. सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. सहर्ष स्वागत. सायरा 11 पोगाव विरोधात जय माता दी दिघोडे या दोन बलाढ्य संघांमध्ये आता लढत पाहायला मिळेल. थोड्या आज मॅचेस उशिराने सुरुवात झाली. काल मागच्या 3 दिवसांमध्ये मॅचेस अगदी वेळेत होत्या, परंतु आज ट्रॅफिकचा इश्यू. सन्माननीय निखिलजी पाटील साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत. नितेशजी पाटील यांचे बंधुराज. यस प्रवीण दादा तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजच्या रात्रीतून सुपर 8 मध्ये दाखल होणारा पहिला संघ तनिष्का 11 जीजी स्पोर्ट्स वाकळ. चला डगआउट मध्ये पाण्याची व्यवस्था करा. ऑर्गनायझर्सला विनंती आहे की डगआउट मध्ये पाण्याची व्यवस्था करा. DJ नितीन हा एक चर्चेचा विषय आहे. DJ नितीन कारण स्पर्धेची चर्चा लोकांमध्ये घडवायची असेल तर DJ नितीन हवा. चला बॅट्सला करतोय सुरुवात. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल फुल टॉस कव्हर पॉइंट मधून काढलाय तुषारने. चाललाय बॉल स्वीपर कव्हरला चौकार. कमालीची धून बनवले. हे ज्याने गाणं बनवलं ना मला असं वाटतं की हे टायटल सॉन्ग अजरामर राहील. हे शब्द रचना त्याचबरोबर त्याची टोन आकर्षित करते सर्वांना. पहिल्याच बॉलवरती चौकार तुषारच्या बॅटमधून. आयुष कोळी गोलंदाजी करतोय. पहिलं षटक. जय माता दी दिघोडे आज मोठ्या नाहीये या टीमकडे. विश्वजित ठाकूर केतन मात्रे याची नावं आहेत. आकाश तारेकर. सन्माननीय मयूरजी घरत दिघोडेचे आपणास विनंती. मयूरजी घरत साहेब आपण मंचावरती विराजमान व्हावं. धावसंख्या 4. यॉर्कर बॉल टाकला होता मिड ऑफला. चेंडू अडवला जाईल. फक्त एकच धाव. पोगाव सायरा 11 पोगाव आणखी एक भिवंडीमधील संघ आणि त्यांच्या विरोधात लढा देतोय रायगडचा जय माता दी दिघोडे. धावसंख्या 5. पॉवर प्लेचं पहिलं षटक. तुषार आणि सलामीवीर सागर पाटील. ऑन स्ट्राईक सागर. पहिल्या फेरीतील सेकंड लास्ट मॅच. 5 धावा. लोअर फुल टॉस बॉल स्वीप केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे मिड विकेटला.
हातातून चेंडू निसटला आणि दुसरी धाव घेण्याचे संधी. या कडाक्याच्या थंडीमध्ये मच्छिंद्र सर फिल्डिंग करणं देखील थोडं कठीण काम आहे आणि जशी थंडी वाढत जाईल तसा ड्यू फॅक्टर देखील वाढेल, परंतु आतापर्यंत तर काहीच नाहीये. धाबांचा पाऊस. सन्माननीय निखिलजी पाटील साहेब, या स्पर्धेसाठी त्यांचं देखील तेवढंच मोठं योगदान. धावसंख्या 7. आयुष कोळीनं चांगली लाईन पकडले. पहा यॉर्कर बॉल फुल्लर लेनचे, त्यावरती स्वीपचा फटका जरूर आला. एक फुल टॉस पडला, बॅटची कडा घेतली, कव्हर पॉइंटमधून तो चौकार आला. जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील सरपंच चषक, एक दमदार क्रीडा स्पर्धा. रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती मगाशी क्रीडांगणावर. पूल केलाय, सक्सेसफुल ठरतोय. तुषार पाटीलने खेचला इथे षटकार. कोळीचं पहिलं षटक शेवटच्या चेंडूवरती तुषार शेळकेच्या बॅटमधून आला तो षटकार. सागर पाटील त्याच्या साथीला आहे. तुषार शेळकेने जो शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला ना, त्यावरती जी पॉवर त्याने जनरेट केली. 2 अँगल, अर्थातच 2 कॅमेरा तुमच्या स्क्रीनवरती 2 स्क्रीन पाहायला मिळतात. ही गोष्ट खूप चांगली आहे, कारण कित्येकदा आपण पाहिलेलं की पाहुण्यांचे सत्कार चालू असतात, मग तिकडे मॅचही चालू आहे. प्रेक्षकांचं म्हणणं असतं की मॅचही दाखवा, पाहुणे कोण आहेत तेही पाहायला मिळतात. हे पहा, हे कॉम्बिनेशन, हे जे कॉम्बिनेशन आहे ते लाईव्ह टीमने या सर्व गोष्टींवरचे उत्तर शोधलेली आहेत. चला मॅच फास्ट खेळा, विलंब करू नका. वेळेच्या बाबतीत आता तरी सहकार्य करा, कारण जेवढी थंडी वाढेल तेवढंच तुम्हाला त्रास होईल. आणि मागच्या काही दिवसांपासून फॉग वाढलाय कित्येक ठिकाणी आपण पाहतोय. 8:30-9 वाजेपर्यंत तर विजिबिलिटीच नसते. 9 वाजेपर्यंत. धावसंख्या 14. लास्ट बॉल वरती एक आक्रमक फटका तुषार शेळकेच्या बॅटमधून आला. विश्वजित ठाकूर आज अनुपस्थित आहे. दिग्गज खेळाडू, या अगोदर केतनला आपण पाहिलं. आता गोलंदाजीसाठी येतोय तो वेल एक्सपिरियन्स बॉलर या टीमचा निवृत्ती. फार घातक गोलंदाजी. शॉर्ट रनअप आहे, परंतु टप्पा एवढा अचूक आहे निवृत्तीचा. त्याच्या घातक गोलंदाजीने जे माता दी दिघोडे टीमला नेहमीच तारलंय. 14 धावा. सेकंड ओव्हर पॉवर प्लेची. पहिल्या ओव्हरमध्ये एकूण धावा आल्या त्या 14. सरपंच चषक 2024. क्षेत्ररक्षक आहे, जज करतो आणि ते झेल घेतला गेलाय. निवृत्तीच्या गोलंदाजीची चर्चा करतो तो, आणि त्याने पहिल्या चेंडूवरती घेतले सागर पाटीलची विकेट. तो निवृत्तीने पहिल्याच बॉलवरती त्याने घेतले विकेट. सायरा 11 पोगा विरोधात जय माता दी दिघोडे. यानंतर मात्र लढत असेल जाई विरोधात MS 11, जाई विरोधात स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोटेगर ब. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबा. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स. कडाक्याची थंडी आहे. यंत निवृत्तीने शफल झाला. क्षेत्ररक्षक तर दूर आहे, धावत आलाय तिथे, टप्पा पडतोय, उसळी जोरदार आहे, बॉल चाललाय मागे क्षेत्ररक्षकाच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. या चौकाराने धाव फलक 18 वरती. 4 चेंडूंवरती फक्त 4 धावा. फाईन लेगला उसळी जास्त मिळाली, चेंडूला अडवणं कठीण होतं. खोदून काढला चेंडू. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे, फक्त एकच धाव. निवृत्ती काय गोलंदाजी केले. डेंजरस बॉलर, व्हेरी डेंजरस बॉलर. पहा रनअप किती शॉर्ट आहे.
हार्डली 7-8 पावलांचा रनअप आहे, परंतु त्याच्याकडे असलेला टप्पा आणि व्हेरिएशन, कधी गतीचा वापर करायचा ते त्याला परफेक्ट ठाऊक आहे. 19 धावा. तुषार आलाय, ज्याने फर्स्ट ओव्हरच्या लास्ट बॉलवरती षटकार मारला होता. तोच तुषार. निवृत्तीला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, अनुभवी गोलंदाज. हा चेंडू खाली राहिला निवृत्तीचा. दमदार गोलंदाजी. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. निवृत्तीने अवघ्या धावा दिल्या त्या 5-1 विकेट त्याने मात्र घेतली. सागर पाटीलची. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलक 19. सात वाजता जर का तुम्ही प्रवीणदादा म्हात्रे कॉल केला असता तर त्यांचं उत्तर एकच असतं, जरा दिमागाची दही झाले. बरोबर. जरा समालोचन कक्ष सोडून शब्द वापरले त्यासाठी, परंतु मराठी आहे, त्यांच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतोय. कारण या सर्व संघांना खेळण्यासाठी आमंत्रित करणं आणि त्यांच्या मॅचेस घडवून आणणं हाच एक खूप मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. 19 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आयुष कोळी आलाय पुन्हा एकदा तिसऱ्या षटकात. चांगला स्ट्रोक. लॉंग ऑनला फिल्डर आहे, नाही थांबू शकणारा चेंडू. बॉल चाललाय, स्क्रीनला आदळतोय. चौकार विश्वासच्या बॅटमधून. वापर सातत्याने विश्वास आणि तुषारकडून करण्यात येतोय. 5 चेंडू 9 वरती खेळतोय आणि तुषारने सुरुवातीला आक्रमण केले. 5 चेंडू 11 वरती. संघाची 23 धावा. फटका इथे फसलाय. कव्हर पॉइंटचा खेळाडू मागे चाललाय. 30 सर्कलच्या आतमध्ये झेल घेतलाय. सेकंड विकेट डाऊन. आयुष कोळीने काम तमाम केलंय विश्वासचं. लाईनच्या त्या रेषेत मात्र चेंडू पोहोचला, त्या हाईटला पोहोचला तर जजमेंट करणं थोडं कठीण काम असतं. पोगाव संघ थोडा बॅकफुटला. आयुष कोळीने इथे विकेट घेतले. पहिल्या ओव्हरमध्ये आयुषच्या विरोधात जोरदार आक्रमण केलं होतं. तब्बल 14 धावा कुठल्या होत्या. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना आयुषने विकेट घेतली ती विश्वास जाधवची. नवीन बॅटर कल्पेश पाटील मैदानात दाखल होतोय. सायरा 11 पोगा विरोधात जय माता दी दिघोडे. आणि इथे मात्र झाले मिसफील्ड. तिचा फायदा मिळेल पोगाव टीमला. तर मात्र मिळतोय कल्पेशला. कल्पेश पाटील मैदानात दाखल झालाय. धावसंख्या 27. 27. आयुष लोअर फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग. फेक होते. फक्त एकच धाव. चांगला थ्रो ऑन द स्टंप. या कडाक्याच्या थंडीमध्ये चांगलं क्रिकेट सध्या मैदानामध्ये. सरपंच चषक जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित ही स्पर्धा. आयुष कोळी मागडा ठरलाय. एक चांगला गोलंदाज आहे. 23 धावा दिल्यात आतापर्यंत. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये. बॅटची कडा आणि यस सेकंड विकेट फॉर आयुष कोळी. विकेट गेल्या 3.
आयुष कोळी त्याच्या विरोधात झालेल्या आक्रमणाबद्दल आपण चर्चा करत होतो, परंतु त्याने विकेट देखील घेतल्यात 2. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. हलक्या हाताने चेंडू इथे फक्त ढकललाय, मिड ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतं. दुसरी धाव घ्यायची परंतु सुदर्शनला थांबवलंय. फक्त एकच धाव. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ते 29. पोगाव संघाची सायरा 11 या नावाने हा संघ खेळतोय. त्यांच्या विरोधात जय माता दी दिगोडे. धावसंख्या 29 आणि विकेट गेल्यात त्या मात्र 3. आकाश पाटील चर्चेत राहील उद्या देखील. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 29 धावा धावफलकावर. ते क्रिकेट चालू आहे गावासाठी. हे सगळेजण खेळत असतात. पहा ना, कुठे भिवंडी, कुठे हे बुर्दुल. रायगडमध्ये ते दाखल झालेत खेळण्यासाठी. उरणचा संघ मैदानात खेळतोय. हे देखील कधी कधी तिकडे जातात, तिकडे खेळतात. रायगड ठाणा या 2 जिल्ह्यांमध्ये ग्रामीणचे संघ एकमेकांच्या टुर्नामेंट टेमी खेळत असतात. एक धाव अभिजित ठाकूर छोट्या कॅप्टन आणि ते झालं मिस्टेक. शेवटच्या क्षणी बॉल अडवलाय. यश मिळालं. या सिली मिस्टेक्स तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये मात्र त्रास देतात. जिथे एक धाव होती तिथे मात्र 3 धावा जोडल्या जात आहेत. हलक्या हातानं फक्त चेंडू ड्राईव्ह केला होता. 3 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचेल आता 32 वर 32. चर्चा चालू होती. हे संघ जे आहेत ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल. कमालीचं लाईव्ह टेलिकास्ट. क्लिअरिटी आउटस्टँडिंग बाय आय एकविरा इव्हेंट. चर्चाच होणार नाही. 32 धावा. अभिजित ठाकूर छोट्या. वेगवान चेंडू. काय कमालीचा फटका शेटलाय. पिकअप शॉट बाय कल्पेश. बॉल स्क्वेअर लेगला. षटकार. 6 धावा. पिकअप शॉट अगदी आपण पाहिला कल्पेश कडून स्क्वेअर लेगला आलाय. षटकार. अभिजित ठाकूरच्या विरोधात धमाका. धावफलक जाऊन पोहोचले 38 वरती. पहिल्या मॅच मध्ये 55चं टार्गेट होतं आणि त्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली होती ती. टेंबिवली विरोधात वाकळण आणि आता धावफलक 38 आहे. 4th ओव्हर. मिड विकेटला छोट्याच्या विरोधात कल्पेशच्या बॅट मधून आणखी एक पोगावचा धमाका. षटकार. तो 17 वरती तो खेळतोय. तुषार शेळके नंतर कोणी आक्रमण केलं असेल तो कल्पेश पाटील. विश्वास जाधवला देखील विसरून चालणार नाही. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले होते. शॉर्ट इनिंग अगदी आपण पाहिल्या. परंतु या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये या शॉर्ट इनिंग फार महत्वाच्या असतात. 44 धावा. 3 ओव्हर समाप्तीनंतर 29 होत्या आणि मागच्या 3 चेंडूंवरती धावा आल्या त्या तब्बल 15. एक मिसफील्डचा फायदा कसा उचलला तो पोगाव टीमने. 44. समोरच्या दिशेने हा फटका खेचलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. कव्हर्स मधून येतोय. फेक झाले. फक्त एकच धाव. फक्त एकच धाव. धावसंख्या 45. 45. डगआउट मधून आवाज येत आहेत. इमोशन्स अगदी आपण पाहतोय. छोट्या अभिजित ठाकूर मागडा ठरलाय. कॅप्टन आहे टीमचा. कमबॅक करावा लागेल. 45 धावा. वाईट यॉर्कर मात्र इथे टाकलाय. परफेक्ट. अगदी परफेक्ट. वाईड लाईनला चिकटून हा मात्र टाकलेला चेंडू छोट्याकडून. लास्ट बॉल. 4th ओव्हर. कॉमेंट्री बॉक्स आमचा दाखवला जातं. थँक्यू. जोरदार थंडी आहे क्रीडांगणावरती. चला पंचांचा निर्णय
हा अंतिम असेल. मॅच स्टार्ट करा. 5 ओव्हरचा सामना आतापर्यंत 45 झाल्यात. कमबॅक केलंय. मागचा चेंडू निर्धाव टाकलाय तो अभिजितने. गरज आहे जे माता दी दिगोडे टीमला. बॅटची कडा आणि तिथे झाले मिस्टेक. या ओव्हर मधली दुसरी मिसफिल्ड आणि तिचा फायदा मिळालाय तो पोगाव टीमला. परंतु हा चेंडू अडवणं थोडं कठीण काम होतं. 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 49 वरती. 49. जे षटक हवं होतं पोगाव टीमला, कारण आयुष कोळी आला तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने धावा रोखल्या. त्याहीपेक्षा निवृत्ती पाटीलने जे षटक टाकलं सेकंड ओव्हर त्यामध्ये फक्त 5च धावा आणि टेन्शन अगदी आपण पाहतोय सध्या खेळाडूंवर. जय मातादी दिघोडे, सूरज पाटीलला तुम्ही स्क्रीनवरती पाहतायत कारण या ओव्हरमध्ये धावा आल्यात. परंतु बॅटिंग लाईनअप तगडी आहे. 4 ओव्हरमध्ये 49 झाल्यात. लास्ट ओव्हर पाहूया पोगाव टीम कितपत आक्रमण करते. खास कल्पेशचं कौतुक करायला हवं. 5 चेंडू 18 धावा त्याने कुठल्यात. सुदर्शन त्याच्या साथीला आहे. सुदर्शन फार हुशार आहे. सुदर्शनने बॅकलिप डायरेक्ट छोटी केले. तो सिंगल डबल वरतीच निर्भर आहे. माझ्या साथीदाराला जेवढा मी स्ट्रायकिंग एंडला आणेल यासाठीच तो काम करतोय. आकर्षक ट्रॉफी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी देखील या ट्रॉफीज. सरपंच चषक जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित ही स्पर्धा. लास्ट ओव्हरमध्ये आला केवल कोळी. 49 झाल्यात. आकर्षक या ट्रॉफी आणि त्यासाठी चालू असलेला संघर्ष. सायरा 11 पोगा विरोधात जय मातादी दिघोडे. आजची चौथी रात्र. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. 50 धावा धाव फलकावरती सायरा 11 पोगावच्या. पहिली एक्स्ट्रा रन, कारण आतापर्यंत या ओव्हरमध्ये एकही एक्स्ट्रा इनिंगमध्ये एकही एक्स्ट्रा मात्र नव्हती. पहिला व्हाईट बॉल. धावसंख्या 50. अनुशासित गोलंदाजी अगदी पाहिली आपण. आक्रमण झालं परंतु वाईट दिले नाहीत, नो बॉल टाकले नाहीत, एक्स्ट्रा दिल्या नाहीत. 50 धावा. लास्ट ओव्हर. पंचांकडे अपील. बॅटची कडा घेतले आणि केवल कोळीने घेतले विकेट कल्पेशची. खूप छान काम संदेशजी शेळके, कारण स्पर्धेला हायलाईट करण्याचं काम तुम्ही करतात. एक्स्ट्रा जे आपण पाहतो ना की लोकांपर्यंत मग स्पर्धा कधी कधी ते नाव खूप छोटं असतं, दिसूनही येत नाही. यूट्यूब लिंकवरती कोण वाचायला जात नाही पटकन एकदा नाव टाकलं की. हे तुम्ही परफेक्टली हायलाईट करता की नक्की स्पर्धा कोणती आहे, कुठे स्पर्धा चालू आहे, त्याचबरोबरने स्पर्धेचे आयोजक कोण आहे, कोणाच्या नावाने ही स्पर्धा ठेवलेली आहे. खूप छान काम. केवलने विकेट घेतली ती कल्पेशची. नवीन बॅटर अविनाश मैदानात दाखल झालाय. आडव्या बॅटने हा फटका खेचलाय. पोगाव टीम विकेट गेल्या तरी चालतील, गाडीचे पाठ तुटले तरी चालतील, परंतु गाडीचा वेग काही कमी करायचा नाही. षटकार. किती असू दे गाडीचा वेग कमी करायचा नाही, याच गोष्टीचा उल्लेख केला. आणि हीच ती गाडी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. ही उद्या समजेल, उद्याच्या रात्रीमध्ये की कोण असेल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. गाजून गेलाय 37 बाईकवाला, तर जोरदार फलंदाजी करून गेलाय आणि त्याचं लक्ष देखील आहे 50चं. बॅटची कडा मागे आलाय, फिल्डर मागे चाललाय. जजमेंट चांगलंय निवृत्तीचं, झेल सुटणार नाही. आणखी एक फलंदाज बाद.
ते मात्र पोगाव टीमला, परंतु गतिरोधकामध्ये गाडीचे पाठ तुटले तरी चालतील, परंतु गाडीचा वेग काय कमी करायचा नाही, तेच एक समीकरण बांधलं आणि त्यामध्ये धाबाही आल्यात आणि विकेटही गेलेल्या आहेत. हा स्कॉड तुम्ही पाहताय सायरा 11 पोगाव विरोधात जय माता दी दिगोडे. चला नेक्स्ट मॅच MS11 जाई आणि त्यांच्या विरोधात स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोटेगर्भ. दोन्ही टीमचे कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतो टॉस करण्यासाठी. या सायरा 11 पोगाव तुषार शेळके 6 चेंडू 11, महत्वाचं योगदान त्याचं ठरलं. जाईचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चला गोटेगर्भी आडवा बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न झालाय, बॉल हवेत, फिल्डर येतोय, कॅच खाली, झेल मात्र इथे सुटलाय. 2 धावा. फिल्डिंग मध्ये आज चुका झाल्यात. फिल्डिंग मिसफिल्ड, त्याचा फायदा मिळालाय पोगाव टीमला. टॉवरच्या वरती मात्र हा चेंडू गेला होता. कॅच घेणं कठीण काम आहे, बॉडीज दूर राहिली, त्या कारणास्तव कॉन्फिडन्स नव्हता झेल घेत असताना. 58. 2 चेंडू शिल्लक. नवीन बॅटर हर्ष गायकर गेलाय. केवल कोळी 9 धावा देत 2 विकेट त्याने घेतल्यात. आडव्या बॅटने व्हॉट अ इम्प्रोव्हायझेशन बाय हर्ष गायकर, बॉल फाईन लेगला, चौकार, 4 धावा. लॉस ऑफ 5 विकेट. क्रीजचा चांगला वापर मात्र करून घेतला तो हर्ष गायकरने. काय फटका खेचलाय बा. 62. 5 विकेट. लास्ट बॉल. स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय नितेशदादा पाटील. लास्ट बॉल. वेगवान चेंडू होता केवल कोळीचा. 5 ओव्हरचा खेळ इथे झालाय समाप्त. धावसंख्या 62, विकेट गेल्या 5 आणि 30 चेंडूंमध्ये 63 धावसंख्येची गरज असेल ती जय माता दी दिगोडे संघाला. या धावांचा पाठलाग कसा होईल, कशी असेल पोगाव संघाची गोलंदाजी, पुन्हा एकदा जोडले जातील मच्छिंद्र पाटील. त्या अगोदर आपण करतोय ते टॉस. MS11 जाई आणि त्यांच्या विरोधात स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोटेगर्भी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. गोटेगर बी टीमचा देखील कॅप्टन इथे उपस्थित झाला. आपण करतोय टॉस. सन्माननीय जयदासजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. खरं तर या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच आणि ते टॉस संपन्न होतोय जयदास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. एका बाजूला MS11 जाई हा संघ आणि दुसऱ्या बाजूला स्वरांश एंटरप्राइजेस गोटेगर बी. जयदास पाटील साहेब इथे टॉस करतायत. सरपंच चषक. जयदास पाटील साहेब आणि स्पर्धेचे आयोजक नितेशजी पाटील आणि इथे कॉल दिलाय आणि टॉस जिंकलाय तो जाई टीमने. मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण आसनस्थ व्हावं. स्पर्धेचे आयोजक आणि पाहुणे. जाई संघ काय निर्णय असेल टॉस जिंकल्यानंतर? क्षेत्ररक्षण घेऊया. कसं वाटतं या कडाक्याच्या थंडीमध्ये एक वेगळं चॅलेंज असणार आहे गोटेगर बी संघाच्या विरोधात खेळताना? आमच्यासाठी नवीन संघ आहे कारण की पहिलीच मॅच आहे त्यांच्याबरोबर आणि हे ग्राउंड आणि खूप थंडी आहे कारण की रात्रीचे 2 वाजलेत. तर बघू, वेगळं चॅलेंज आहे. तर जशी मॅच होईल तसं खेळ करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. तुम्हाला शुभेच्छा. गोटेगर बी टीमचा कॅप्टन आपल्या समवेत आहे. फिल्डिंग केली असते? नाही, बॅटिंग करणार होतो. क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला हवा असणारा निर्णय मात्र इथे मिळाला. कितपत टार्गेट आहे? टार्गेट असं काही नाही आहे. सिच्युएशन खेळणार आणि एक चांगलं टार्गेट उभा करणार. चला दोन्ही कॅप्टन्सला आपण इथे देऊया शुभेच्छा. कॉन्फिडंट दिसत आहेत. पुढची लढत जोरदार होईल, परंतु त्या अगोदर जय माता दी दिगोडे संघ देखील तिथे धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय. पोगाव टीम मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झाले. त्यांचा संघर्ष कसा असेल या आपण ऐकूया. शाब्दिक चुना लावण्यासाठी तयार होत आहेत मच्छिंद्र पाटील सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
थँक्यू समीर सोमने सर, थँक्यू योगेश मडवी. या आपण वळणार सामन्याकडं. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य आमचे नारायण शेठ पाटील, नितेश शेठ नारायण पाटील, निखिल नारायण पाटील, प्रवीण म्हात्रे, तन्मय पाटील, विघ्नेश पाटील, सुधीर पाटील, महेश पाटील, अभि पाटील, देबा पाटील सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चांगलं सहकार्य स्पर्धेसाठी. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य नितेश शेठ आणि स्क्रीनवरती दाखवले जाते, बघू शकाल नितेश शेठ आणि स्क्रीनवरती त्यांचा हा सर्व परिवार यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. भरपूर प्रचंड मेहनत, पाहुण्यांना मॅनेज करणं, स्टेज मॅनेज करणं, सर्वांचा सन्मान करणं, सर्वांना योग्य वागणूक देणं, हा फार मोठा सिंहाचा वाटा त्यांच्या माध्यमातून पूर्ण करा. त्यांचा नक्की आपण शुभेच्छा करूया, देऊया आणि वळूया सामन्याकडं. पंचाची कामगिरी पाहतात आमचे JP पॅनलचे मिस्टर जय पवार सर, मिस्टर मुन्ना पठाण सर, मिस्टर तिसरे पंच आमचे डांगरे सर, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 3 नामांकित पंच अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये चांगले निर्णय तुम्हाला पाहायला मिळाले JP पॅनलच्या माध्यमातून. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, सर्व प्रेक्षकांचं स्वागत करूया आणि वळूया सामन्याकडं. रात्रीचे वाजता ते 1:05 कडाक्याची थंडी आहे, तापमानामध्ये सातत्याने घट होते आणि आज थंडगार वारा देखील इथं वाहतोय. प्रेक्षकांची थोडीशी गर्दी कमी झाली कारण आता मात्र 1 वाजलंय. मग उद्या क्रिसमसची सुट्टी आहे. प्रेक्षक आमच्या समिती ऑनलाईन जोडले गेले. स्वागत आहे तुमचं. 2000 पेक्षा जास्त प्रेक्षक हा सामना I11 इव्हेंट I21 इव्हेंटच्या माध्यमातून सामना एन्जॉय करता. स्वागत आहे तुमचं देखील या स्पर्धेमध्ये. जिंकण्यासाठी गरज असणारी ती 63 धावांची. 5 षटकांचा सामना. 3000 प्रेक्षक हा सामना युट्यूबच्या माध्यमातून पाहतात. स्वागत आहे. खूप चांगली लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. I21 इव्हेंट आमचे संदेश आणि त्याची संपूर्ण टीम 63 धावांचा पाठलाग करायचे 5 षटकांच्या सामन्यामध्ये. बघायचा सामना कसा रंगणार. फलंदाज लगेच पाचन करायचे. आयोजकांची विनंती, आपल्याला विलंब नको आहे. भरपूर उशीर झाला, आम्ही भरपूर लेट आहोत आज. यस समीर सर. सन्मान्य योगेशजी मडवे आमचे समालोचक, त्यांना विनंती असणार आहे आयोजक आपणास आमंत्रित करतो. योगेश जिथे असाल आपण संपर्क करा प्लीज मंचावरती. चला फलंदाज पाठवा आपण लगेच. जय माता दी दिगोडे संघ आज मोठ्या जरी नसला तरी छोट्या मैदानावरती आहे. बघायचं आहे मोठ्याची अनुपस्थिती मागच्या सामन्यात देखील आम्ही पाहिली. ज्यावेळी न्यू पुण्याच्या स्पर्धेमध्ये राजीव गांधी स्टेडियममध्ये स्पर्धा सुरू आहे सध्या. जितेंद्र स्मृती चषक, त्या चषकामध्ये देखील मोठ्या पाहण्या मिळाला नाहीये, छोट्या मात्र पाहण्या मिळतोय. नावाखाडी नाईटमध्ये देखील तो पाहण्या मिळाला नाहीये. 30-63 धावांची गरज 30 चेंडूंमध्ये. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. हा निव्याचा चेंडू स्क्रीनवरती दाखवला जातोय. या स्पर्धेमध्ये निव्याचा चेंडू, ही क्लॅरिटी विथ क्वालिटी. I21 इव्हेंट संदेशांची संपूर्ण टीम 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक क्षणचित्र तुमच्यापर्यंत पोहोचवते अगदी प्रामाणिकपणे. हा त्यांचा प्रयत्न, त्यांच्या प्रयत्नाला यश लाभो. स्वागत करूया आपण. 30 चेंडू 30-63 धावांची गरज. सलामीची पाछा केली जाते मैदानावरती. रात्रीच्या थंडगार शांत वातावरणामध्ये रंगलेला सामना. प्रेक्षकांची अजूनही भरपूर गर्दी आहे आणि 3000 पेक्षा जास्त प्रेक्षक हा सामना युट्यूबला एन्जॉय करतात. स्वागत आहे तुमचं देखील. अभिजित ठाकूर आणि सुरेश पाटील. स्ट्रायकरला अभिजित, गोलंदाज सज्ज होतोय. वेगवान जलगती गोलंदाज अविनाश शेलके. फील्डची रचना इनसाइड सर्कलमध्ये तुम्हाला आता 9 खेळाडू, गोलंदाज आणि विकेट किपर पकडून 2 षटरक्षक सीमा लागत लावण्यात येईल. बघायचं एक्झॅक्टली कुठे लावण्यात आलंय. त्यांना एक लागलं होतं मिड विकेटला आणि एक एक्झॅक्टली लावलाय. एक शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑफ तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये एक गलीमध्ये क्लीन बॉल. व्हॉट अ बॉलिंग. पहिलाच धक्का मैदानावरती. एक फाईन लेग स्क्वेअर ऑफ द विकेट लावला होता क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि पहिल्या छोटी मोठा धक्का छोट्याला परतावा लागेल. गोल्डन विकेट. फलंदाज बाद. पाहते रात्रीच्या वातावरणामध्ये रंगली स्पर्धा. पहिल्या चेंडू होती अविनाश शेलके. त्याची ग्रीप बघा चेंडूवरती एक्झॅक्टली कशा पद्धतीने ग्रीप करतोय तो. गुड डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस. वॉट अ डिलिव्हरी. फलंदाज फ्रंट फुटला खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता. बेल्स आर ब्लिंकिंग, डिस्लॉस द बेल्स आणि पहिला धक्कामध्ये होती 0 धावसंख्येवरती. गोल्डन डकचा शिकार बनलाय तो फलंदाज. नवीन फलंदाज आयुष कोळी येत असताना. गुड बॉलिंग. पुढचा संघ सामना तुम्हाला पाहायला मिळेल. जाई म्हणजे पालघर डहाणू इथनं आलेला संघ, भरपूर लांबचा पल्ला प्रवास केलेला संघ, त्याला फाईट करेल तो मात्र गोटेकर बी संघ. सध्या सर्वांच्या चर्चा विषय असणारा गोटेकर बी संघ आज मात्र तो स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोटेकर बी या संघाने उतरणार. तर MS11 जाई MS या नावाने उतरणार मैदानावरती. स्वागत करूया. टाळ्यांचा कडकडाट, कारण चेंडू खूप सुंदर होता. 5 षटकांमध्ये अविनाश शेलके, त्याच्याकडे असला अनुभव, त्याच्याकडे असले गोलंदाजीचा कस,
त्याचं असतं पोटेन्शियल दाखवत असताना मैदानात गुड बॉलिंग P1 मध्ये सुंदर सुरुवात केली आणि पहिल्या चेंडूत गोल्डन डक विकेट बाद करत असताना गुड बॉलिंग पुन्हा एकदा सज्ज होतोय P1 मध्ये दुसरा चेंडू डिफेन्सिव्ह स्ट्रोकला पसंत दिली खूप लवकर चेंडूला अटेम्प्ट केलं तो वॉट बॉलिंग किती चेंडू टप्प्यानंतर खाली राहतोय त्याची लेन बघा लाईन बघा कंट्रोल बघा ॲक्युरेसी बघा परफेक्शन बघा त्याची गती बघा आणि चेंडूवरती त्याचा कंट्रोल बघा सुपर बॉलिंग त्याचमुळे P1 मध्ये त्याचा वापर केला जातोय अशा गोलंदाज फार कमी तुम्हाला पाहिलं तर ज्याचा कंट्रोल गोलंदाजीवरती फार चांगला असतो गुड बॉलिंग कट केला चेंडूला रुबी कट केल्याचा प्रयत्न यश लाभलाय चेंडू निघून गेला तो मात्र थर्ड मॅनेजर कडनं आउटफील्ड फास्ट आहे पहिला चौकार फलंदाजच्या बॅटमधनं चेंडूचा पाठलाग केलाय वाडा शॉट मॅग्निफिसंट स्ट्रोक 4 धाबा पहिला चौकार पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवरती गडी बाद दुसऱ्या चेंडू डॉट तिसऱ्या चेंडूवरती चौकार 4 धाबा धापार सातत्याने टाळ्यांचा कडकडाट मैदानावरती फलंदाजाचे गगनभेदी षटकार प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट आज मध्ये क्रीडानगरी पुन्हा अक्षरशः ओसांडून वाहून लागली होती आणि आज काय क्रीडानगरीचं स्वरूप होतं लावण्य देखणं पाहण्यासारखं स्वरूप होतं डिफेन्सिव्ह स्ट्रोक यावेळी बॅकलिपला खाली ठेवलं फक्त चेंडूला टक केलं क्षेत्ररक्षक बॅकअप देत असताना तिथे मिड ऑफला आकाशला आपण बघू शकाल मिड ऑफ मध्ये एक्झॅक्टली इनफिल्डच्या आतमध्ये सर्कलमध्ये चेंडूला पील केलं आणि चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय 4 चेंडूचा खेळ संपला 4 चेंडू फक्त 4च धाबा सच अ ग्रेट बॉलिंग पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम द अविनाश शेलके ग्रेट बॉलिंग Oh my God, lovely delivery, superb delivery, such a beautiful delivery with a good space as well as right direction. Great bowling. जेवढं कौतुक करतो तेवढं कमी आहे बघा चेंडू किती लवकर याला कनेक्ट करायचा प्रयत्न केला होता वॉट अ डिलिव्हरी सुपर डिलिव्हरी अँगल बघा किती मिळाला चेंडूला अँगल होते चेंडू त्याचा एक विशिष्ट अँगलनं आणि 4 चेंडूचा खेळ संपलाय षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ संपलाय फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्लेवर ग्रेट बॉलिंग ऑन साइडला याला चेंडू उडवलाय क्षेत्रपुढे सरकलाय ऑन साइडला लॉंग ऑन एक्झॅक्टली चेंडूला गॅदर करेल फार वेगानं विश्वास येतो तिथे एकच धाव मिळणार षटकाची झाली सांगता 5 धावा फक्त 6 सुरुवात मध्ये होती एक बाद फॅबॅलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द गोलंदाज शेलकेच्या माध्यमातून त्यानं ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक दाखवला आणि त्यानं अविनाशनं अप्रतिम गोलंदाजी केली चांगली स्पर्धा आपण पाहतोय सरपंच 2024 पर्व आपण पाहतोय बुर्दुल गावाच्या नावाला शोभणारी स्पर्धा नितेश शेट यांच्या सरपंच पदाला शोभणारी स्पर्धा आणि सर्वांच्या लाडक्या स्नेहाताई यांच्या नावाला शोभणारी स्पर्धा आपण पाहतोय अप्रतिम क्रिकेट स्पर्धा बुर्दुल गाव सध्या ह्याच मुले चर्चेत आहे सध्या स्पर्धेच्या माध्यमातून तर एखादी स्पर्धा जेव्हा तुम्ही राबवता एखादा उपक्रम तुम्ही जेव्हा राबवता हाती घेता हे बघा विहंगम दृश्य सुंदर दृश्य टिपली जातात ड्रोनच्या माध्यमातून हा सुंदर व्ह्यू तुम्ही आपण पाहताय ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर पाहता क्षणी प्रेमात पडावी अशी सुंदर खेळपट्टी बघू शकाल सर्कल किती सुंदर वाटतंय आणि आउटफील्ड किती सुंदर वाटते तर ज्या पद्धतीने ऑरेंज पट्टा वापरण्यात आलाय ते स्पर्धेचं सौंदर्य अजून खुलवून दाखवते ग्रेट पिक्चर इन दस ऑन द स्क्रीन बोर्ड ना बॅक टू क्रिकेट 5 धाबा एक बाद नवीन षटकाला प्रारंभ गोलंदाज सज्ज होतोय ज्ञानेश्वर शेलके ओव्हर द विकेट ट्रायल घेतोय ट्राय घेणारे गोलंदाज फार कमी तुम्हाला पाहायला मिळत असतात 5 धाबा प्रेक्षकांची गर्दी कमी झाली कारण स्पर्धाला उशीर झाला स्पर्धा 19 मिनिटांना पहिला चेंडू फेकला गेला भरपूर उशीर झाला तरी प्रेक्षक 1 वाजेपर्यंत जास्तीत थांबतात आमचा अनुभव आहे क्रिकेटच्या माध्यमातून मात्र रायगड प्रीमियर लीगला यावर्षी 11 दिवस प्रेक्षकांची गर्दी कमी नव्हती प्रत्येक दिवस प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळाला रायगड प्रीमियर लीगमध्ये काही स्पर्धा झाली i11च्या माध्यमातून कैलाश शेठ म्हात्रे आणि गुरु शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून पर्व 5वं रायगड प्रीमियर लीग संपन्न झालं लवली शॉट खोदून काढला बॉल बॅक ड्राइव व्हॉट अ फिल्डिंग ग्रेट फिल्डिंग क्षेत्ररक्षक बॅकअप देईल तिथे एकदा मिळणार हिट केला होता चेंडूला नाही झालं एकच धाव कोहलीचा अटॅक खूप चांगला आहे त्यामुळे संघाला 63 धावा काढताना मात्र अक्षरशः मैदानावरती दमछाक होते मागचा सामना आपण पाहिला की ज्या पद्धतीनं सायरेलिवन पोगाव हा संघ आपण पाहतोय अंशय मात्र दिगोडे 2 संघांमध्ये सामना आपण पाहतोय वाकलनला 63 धावांवर 62 धावा कुठल्या होत्या मागच्या सामन्यात 4 षटकांमध्ये ऑन साइडला हुक केला चेंडू ट्रावाज होतो फायनल ग्रिसमध्ये चेसिंग चांगली आहे एक्सलंट चेसिंग बाय द अजयच्या माध्यमातून 2 धावा मिळणार
एकच चौकाराचा अपवाद वगळला आतापर्यंत आपण, तर तो चौकार आला होता पहिल्या षटकामध्ये चौथ्या चेंडूवरती. नंतर मात्र सुंदर कमबॅक झालं. हे बघू शकाल आपण, ही फाईट झाली आज तनिष्क इलेव्हन जी स्पोर्ट्स वाकलन वर्सेस मित अर्चित इलेव्हन जीवदानी बामण डोंगरी. संपूर्ण लेखाजोखा आई एकवेळ इव्हेंटच्या माध्यमातून ही खासियत आहे संदेशची. ओव्हर द विकेट ऑन साइडला अटॅकिंग फटका सजवलाय, मात्र चेंडू अलंग कार्पेट गेलाय तो एक्झॅक्टली काऊ कॉर्नर मध्ये. एकदा पुढे दुसऱ्या मॅचचा प्रयत्न मिसफील्ड होतोय, पंचाचा इशारा होतोय, नशिबाचा चौकार. जतीन गोंधळे आमचे स्कोरर. खूप चांगला फटका अभिजितच्या बॅटमधनं. अभिजित जोपर्यंत असणार तोपर्यंत सामना जिवंत राहणार आहे. द मॅच इज ऑन नाव as well as Abhijit will be there on the field. No doubt the match will be on. आणि चेंडू हवेमध्ये लोकांच्या डोक्यावरनं मिस टायमिंग स्ट्रोक. सुंदर जल विश्वासनं टिपलाय. फलंदाज मोठा धक्का मैदानावरती. अभिजित ठाकूर इज वॉकिंग बॅक. फटका केला. ऍक्शन रिप्ले बघा, जी बॅकलिप त्याची होती ना ती तेवढी वरती घेतली नव्हती, मोठ्यानं छोट्यानं माफ करा. त्यामुळे चेंडू हवेमध्ये जास्त राहिला. चांगला झेल टिपला विश्वासनं, आणि विश्वासनं विश्वास दाखवलाय. 12 वरती दुसरा धक्का मैदानावरती. क्रिश कोहली स्ट्राईक हँडला, आयुष कोहली त्याला साथ देणार. नॉन स्ट्राईक हँडला ज्ञानेश्वर शेळके गुणेशीच्या मार्कवरती चांगली गुणेशी करत असताना फलकावरती धाव मात्र फार कमी तुम्हाला पाहायला मिळतात. सुरुवात दमदार नाहीये 5 षटकांच्या सामन्यामध्ये. 33 धावांचा पल्ला पार करायचा आहे जय माता दी दिगोडे संघाला. ऑन साइडला टर्न केला चेंडूला, स्क्वेअर द विकेट. पंचांचा एक्झॅक्टली मागे चेंडू गेला. एक धाव मिळणार. गुड थ्रो, ब्युटिफुल थ्रो फ्रॉम सागर. सागर ते बॅकअप देत असताना आणि एकच धाव मिळणार. 13 वरती 2 गडी बाद स्थिती आपण पाहतोय. सामना चांगला होणार का? यस, ॲब्सोल्युटली होणार. पण सुरुवात तशी झाली नाही, ठोस सुरुवात व्हायला होती दिगोडे संघाची. छोट्या देखील बाद झाला. मोठ्याची अनुपस्थिती संघाला नेहमी डोकीडोकी ठरते सध्या, कारण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण ओपनच्या मध्ये खेळताना पाहतोय. त्यामुळे तो ह्या संघामध्ये आता सध्या ग्रामीणच्या मध्ये खेळताना पाहायला मिळत नाहीये. तो या संघाची भिस्त आहे. मात्र आता भरपूर स्पर्धा आपण पाहिल्यात, त्यामध्ये मोठ्या आम्हाला पाहायला मिळाल्या नाही संघाच्या माध्यमातून. त्यामुळे कुठे काय त्याची कमी जाणवते. त्याची 2 षटकं, त्याची ती फलंदाजी कुठेतरी कमी जाणवते या संघाला. अगोदर बॅटचा फेस ओपन केला आहे. फुटवरचा वापर नाहीये. जागेवर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिलाय. फलंदाज मात्र बीट केलाय आणि बीट नंतर चेंडू बघू शकाल आपण ओपनचेच गोलंदाजी पाहायला मिळेल. षटकाची झाली यशस्वी सांगता. 13 धाबा धापलकावरती. जतीन गोंधळे सांगते मला पहिल्या षटकामध्ये धाबाले जतीन ते 5 आणि या षटकामध्ये आल्या त्या 8. एकूण धाबा 13. 2 गडी बाद झाले आतापर्यंत. 63 धाबांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे 13 धाबा धापलकावरती. आता समीकरण 50 धाबांचं येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. ते मात्र टायटल सॉन्ग आहे, हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. आमच्या डीजेने स्वागत आहे नितीन डीजे. 50 धावांची गरज. 18 चेंडूंमध्ये सामना थोडासा बॅकफुटला आला की काय, मात्र अजूनही सामन्यामध्ये कंबर कसावी लागेल. ज्या पद्धतीने फटकेबाजी झाली नाही मागच्या 2 षटकामध्ये फक्त 2च चौकार पाहायला मिळेल. त्याचा अपवाद वगळता कोणत्या फलंदाज मोठे फटकेबाजी करू शकला नाहीये. गोलंदाजीमध्ये प्रारंभ होतोय. गोलंदाज आकाश पाटील. पहिला चेंडू वाईट. पहिला चेंडू तुम्हाला वाईट पाहायला मिळाला. कंट्रोल नाहीये चेंडूवरती. आणि ज्या आकाशनं मगाशी खूप चांगला बॅकअप दिलं होतं तो आकाश चेंडू आल्या गोलंदाजीच्या मार्कवरती. छोट्या बाजाराने थोडेसे चिंतेचे साबड्या संघावरती पाहायला मिळतंय. दोन्ही फलंदाज बातचीत करत असताना चर्चा करतात की सामना पुढे कसा घेऊन जायचा आहे. चर्चा होते. 18 चेंडूमध्ये 50 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 49 धावा काढायच्या, त्याची चर्चा दोघांमध्ये सातत्याने होत असताना. ओव्हर द विकेट
लवली शॉट चेंडूला खोदून काढलाय. शिलेक सिलिमी डापला शतक जज करतोय आणि त्याच्या अविनाशच्या अवाक्यामध्ये फलंदाज बाद. 30 धक्का. आता समीकरण थोडंसं कठीण होते. 49 धावांची अजूनही गरज आहे. उर्वरित 17 चेंडूंमध्ये डीज आहे. MS11 जाई वर्सेस स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोटेकर बी. टॉस झालाय. टॉस जिंकलाय तो MS11 जाई संघाने क्षेत्ररक्षणाला पसंत दिली. फलंदाजी करायचे गोटेकर बी संघाला. सामना संपल्यानंतर लगेच तुम्हाला मैदानामध्ये पाचारण करायचंय. नवीन फलंदाज झालाय तो प्रितेश म्हात्रे. अगोदर बॅटचा फेस खोललाय. लाईन नाही चांगली नाहीये. पंचायत सांगत असताना इट्स ॲब्सोल्युटली वाईट नो डाऊट. पंचांचा इशारा होतोय आणि वाईट धावसिकेला आकार येतोय. 15 या धावसिकेवरती चांगली राहिली पंचांची कामगिरी. जय मिस्टर जय पवार सर, त्यांचं संपूर्ण पॅनल, मुन्ना सर, आमचे डांगरे सर, जय पवार सरांच्या माध्यमातून आता 40+ स्पर्धा आपण पाहिली. त्याच्यामध्ये त्यांचा देखील चांगला सहभाग होता. चांगली स्पर्धा ऑल इंडिया ओपन स्पर्धा ती पार पडली जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरमध्ये. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. चांगली संकल्पना होती ती. त्याच्यामध्ये जय पवार सर देखील खूप शहाचा वाटा होता. प्रितेश म्हात्रे आयुष कोहली जोडी आपण पाहतोय. 15-16 वरती 3 धावा. आकाश एक्झॅक्टली करतो काय, त्याला चेंडू जास्त गती प्रदान करायची आहे. लेन चांगली त्याची लाईन मध्ये चुकते आणि दुसऱ्यांदा चेंडू वाईट तुम्हाला पाहायला मिळतोय. ओ यावेळी ग्लान्स करायचा होता. स्ट्रॉंग अपील. लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू जात होता. हेच पंचानं सांगितलं. त्याला पंचानं दाद दिली नाहीये आणि बेल्स आर ब्लिंकिंग्स. एकच धाव. एका धाव्याने संघर्ष करावा लागणार. सिंगल डबलनं फारसा फरक पडणार नाही मी म्हणेन. तर चौकार षटकाची नितांत आवश्यकता आहे तुम्हाला आणि फलंदाज बाद झालाय डीजे. चांगलं आहे संघाचं. सामन्यात मजा नाहीये. मजा असल्यानंतर आम्हाला कॉमेंट करण्यासाठी मजा येते, थोडासा उत्साह येतो. एकतर मी सामन्यामध्ये मजा येत नाहीये. तर 63 धावांचा पाठलाग पाहायचा आहे. सुरुवात शांत झाली. ओ ग्रेट बॉलिंग, सुपर बॉलिंग, ब्युटिफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा प्लेस ॲज वेल ॲज राईट डायरेक्शन. सच अ ग्रेट फिनिश. इट्स अ गुड फिनिश फ्रॉम द बॉलर. वॉट अप डिलिव्हरी. अशा डिलिव्हरी पाहिल्यानंतर ना खरोखरच जतीन की क्रिकेट दर्जा किती वाढला, ग्रामीणचा विकसित किती झाला क्रिकेट मागच्या काही वर्षामध्ये, याचं उत्तम उदाहरण होतं. मागे गेला, क्रीजचा वापर केलाय. आता मध्ये चांगला फटका. मध्यक्षेत्र आहे तिथे एकच धाव मिळाला. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. थ्रो बाउन्स आलाय. कल्पेश थ्रो मात्र बाउन्स दिलाय. उशीर झालाय चेंडूवरती. यावेळी मात्र ग्रीप करून फेकण्यासाठी, कारण ग्राउंड फील्ड करणं थोडंसं कठीण होतं आणि त्यावेळी त्यांनी थ्रो डायरेक्ट द्यायला होता. तो थ्रो बाउन्स दिलाय त्यानं. चेंडू बघा एक्झॅक्टली टप्पापर्यंत उचली घेतलाय. कल्पेशनं बॅकअप दिलं. थ्रो मध्ये त्याने बाउन्स दिलाय आणि ह्याची वाट पाहिली आकाशनं, गोलंदाजानं, आणि तत्पूर्वी फलंदाज क्रॉस झाला होता. गुड रनिंग बिटवीन द योगेश कोहली आणि आयुष कोहली. आणि आयुष कोहली स्टाकरंडला लवकर कनेक्टिंग केलाय. लॉंगाच्या डोक्यावर, मिड विकेटच्या डोक्यावर, माफ करा, क्षेत्रक्षण हाय तिथे. विश्वास दुसरा झेल टिपत असताना 5वा धक्का 18 धावसंख्येवरती. जय माता दी दिगोडे संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय.
ते इंटरनेटची दुनिया आहे, त्याचा वापर चांगल्यासाठी करा. निश्चित तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. मध्ये चुकीच्या कामासाठी केलं तर तुमचं भविष्य मी म्हणेन खराब होणार. टेक्नॉलॉजीचा वापर जेवढा चांगला तेवढा वाईट देखील असतो. चेंडूला ग्लान्स केलाय फार बेगानं. चेंडूच्या मिड विकेटला एकदा पुढे दुसऱ्या बॅटचा प्रयत्न. चेंडू येणं वाकडं उचलणं फेकणं. गुड अँड विथ द विकेट. चांगली बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. तुम्हाला 2 धावा वेगानं पूर्ण करत असताना या 2 धाब्यानं चांगली दर्शकाला आकार येतोय. स्क्रीनवरती आमचे आयोजक दाखवले जातात. आमचे नितेश शेट यांना बघू शकाल स्क्रीनवरती आपण. त्याच्या समेत निखिल असतील, प्रवीण असतील, तन्मय असतील, विघ्नेश असतील, सुधीर असतील, आमचे सर्वांचं स्वागत करतोय. चांगली स्पर्धा बुर्दुल गावाच्या नावाला शोभणारी सरपंच चषक स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. लवली डिलिव्हरी, भन्नाट वेग, मात्र लाईन चुकली पंच सांगत असताना भरपूर वेळेला तुम्हाला पाहायला मिळत असेल की ज्यावेळी गोलंदाज जास्त गतीचा वापर करतात तेव्हा ते त्याची लेंथ चांगली असते, मात्र लाईन कधी कधी भरकटतात आणि कधी कधी असं वाटतं की आपली क्ले विकेट असते, मातीने शेणाचा वापर करणारे विकेट चेंडू त्याच्यावर स्किड होतात भरपूर वेळेला आणि ते बाहेर निघतात. हा देखील अनुभव आहे आमचा. 21 धावा 5 बस तिथे आपण पाहतोय. ऑन साईडला खेळण्याच्या नादामध्ये बेल्स मात्र पडली आणि फलंदाज मात्र बाद ठरेल. 6वा धक्का 21 या धावसंख्येवरती केबिलवाणी अवस्था दिगोडे जय माता दिगोडे या संघाची. एकवीस या दशकातील 6 बाद 3.2 षटकांची सांगता. गोलंदाज ज्ञानेश्वर पुन्हा सेल केल्या गोलंदाजीमध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक छोट्यानं सुरुवात केली होती. बघू शकाल आपण एनालिसिस फलंदाजीचा. अभिजित ठाकूरनं फक्त 6 धाबा केल्या, 3 चेंडूचा सामना केलाय. सूरज मात्र 0 वरती बाद झालाय. आयुष कोहलीनं 8 धाबा केल्यात. क्रिश कोहलीनं फक्त 1च धाव. प्रितेश मात्र 0 वरती बाद झाला. 2 फलंदाज 0 वरती बाद झाले. योगेश कोहली देखील 2 वरती बाद झाला. त्यामुळे नवीन फलंदाज स्वरूप कोहली, निवृत्ती पाटील असे फ्रेश फलंदाज पाहायला मिळतात तुम्हाला यावेळी ऑन द फील्ड. निवृत्ती पाटील आलाय. 21 धाबा 6 बाद. मोठं लक्ष आहे मैदानावरती. ओ बॉलर बॅक ड्राईव्ह काही करण्याचा प्रयत्न होता, माझा चेंडू सिलीमेट आपला येतोय. चांगला बॅकअप. आकाश होता तिथे. आकाशने 2 झेल टिपलेत. गोलंदाजी देखील चांगली केली. आकाशी बाउन्सिंग जी गोलंदाजी करण्याची पद्धत होती मला फार आवडली. तो चेंडूला बाउन्स खूप लवकर करत होता. खूप चांगली गोलंदाजी. त्याच्या माध्यमामध्ये 2 चेंडू वाईट फेकले त्यांना, मग त्याची बाउन्स दिली होती ना ते प्रेमात पाडणारे चेंडू होते त्याचे. ओव्हर द विकेट. पंच सांगत असताना चेंडू आपण थोडासा कायला चौकार दिलाय. चेंडू सीमा पलीकडे चौकारासाठी. 25 धावा 6 बाद स्थिती आपण पाहतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना येतोय. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील चेंडू नंतर किती धावांची गरज असते, किती चेंडू आणि किती धावा. 8 चेंडू 38 धावांची गरज आहे. सामना सुरुवातीपासून दिगोडे संघ थोडासा चाचपटत उतरला. माझ्या सुरुवात चांगली झाली नाहीये. पहिल्या षटकामध्ये फार कमी धावा आल्या, त्यामुळे सामना थोडासा लांब थोडासा दूर गेला संघापासून. विकेटचं सातत्य कायम राहिलं. छोट्याने सुरुवात चांगली केली होती. 6 धावा त्यानं कुठल्या होत्या, मात्र कोणत्या फलंदाज फारशी कामगिरी करू शकणार नाही. अजूनही या सत्रामध्ये एकही षटकार तुम्हाला पाहायला मिळाला नाही. याचा अर्थ गोलंदाजी किती अचूक टप्प्यावर झाली, भेदकता किती झाली दाखवली गोलंदाजीमध्ये. त्याचा दर्जा किती चांगला पाहायला मिळाला. उच्च दर्जाची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. हाय स्टँडर्ड, हाय लेवल स्टँडर्ड तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळाली. एकच सामना मिळणार. एखाद्यानं फारसा फरक पडणार नाही. सामन्यामध्ये परिवर्तन जास्त होणार नाही. 7 चेंडू 37 धावांची गरज आहे. चांगली स्पर्धा. मी कौतुक करेन आयोजकांचा. प्रवीण म्हात्रे सातत्याने संपर्कात होते आमच्या स्पर्धेसाठी, त्याचे देखील मी आभार व्यक्त करतोय. फार मोठी स्पर्धा. सरपंच चषक 2024चं पर्व आपण पाहतोय आणि बुर्दुल गावची ओळख काही स्पर्धा. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. पॅड अँड पॅडमध्ये आकाश चेंडू खाली यायच्या अगोदर गोलंदाजाने बॅकअप दिलं. तोपर्यंत षटकाची सांगता. 7 चेंडू 37 धावा. 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी मारले तरी संघ जिंकता येणार नाहीये, कारण कंपल्सरी चेसिंग नियम आहे स्पर्धेचा. चला गेट रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. या दुसऱ्या सामन्यावर बोलणार आहोत. MS11 जाई संघ टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं, आपण रेडी राहायचंय. संघ जसा बाहेर येईल तसं आपण आतमध्ये एंटर करायचंय. आणि स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोटेकर 20 संघ त्याला फाईट करणार. ज्ञानेश्वरचा स्पेल बघा. 2 षटकं त्याने फेकलेत. 11 धावा त्याने दिल्यात. विकेट त्याने 2 बाद केलेत. डॉटचं प्रमाण खूप चांगलं होतं. 7 त्यानं डॉट चेंडू फेकलेत. 12 चेंडूंमध्ये 7 चेंडू डॉट फेकणं ही देखील एक चांगली कला आहे. 5.5चा इकॉनॉमी राहिला. अविनाशनं 1 षटक फेकलं, 5 धाबा दिल्यात. आणि ह्या अविनाशनं पहिलं P1चं षटक फेकलं. संघाला चांगली सुरुवात करून दिली. 1 गडी त्यानं बाद केल्यात. 4 डॉट. वॉट अ बॉलिंग.
6 चेंडूमध्ये 4 डॉट फेकणं आणि 1 गडी बाद करणं. काय गोलंदाजी. 1 षटक 37 धावांची गरज आहे. फॉर्मेट इज गोइंग ऑन. देयर इज नो एक्साइटमेंट. चला आता सामना लगेच स्पीडअप करा, कारण सामन्यामध्ये आता राम नाहीये. 6 षटकार जरी मारले तरी संघ जिंकणार नाहीये. त्याला टाइम वेस्ट करू नका प्लीज, कारण आयोजक देखील बसलेत, त्यांना देखील 4 रात्री जागायचं आहे. उद्याची रात्र शेवटची असणार आहे. चला आम्ही डे नाईट स्पर्धा करतोय. काल आम्ही 3 वाजेपर्यंत कॉमेंट्री केली, सकाळी स्कूलला गेलो, रात्री इथे आलो. आम्हाला झोप मिळत नाहीये. सातत्यानं भ्रमण होते सध्या. एक सागर चेंडू खाली आणि फलंदाज बाद. 7वा धक्का. दिगोडी संघाचं चुकलं कुठं मी सांगा एक्झॅक्टली. सुरुवात चांगली झाली नाहीये, गोलंदाजी चांगली झाली, मध्ये फलंदाजीनं साथ दिली नाहीये, मोठी भागीदारी झाली नाहीये आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला फलंदाजामध्ये. त्यामुळे सामना त्यांना सोडावा लागणार. डीज आहे. संपूर्ण बुर्दुल गाव नाही ते संपूर्ण महाराष्ट्र हरवून बसला या स्पर्धेमध्ये. आपलं भाट ज्या पद्धतीने स्पर्धा रंगली, ज्या स्पर्धेचा उत्साह पाहिला आपण. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट, फलंदाच्या गगनमध्ये षटकार, अक्षय क्रमणी नाहून निघाली 4 रात्र. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला भुरेल गाणारी स्पर्धा आपण बुर्दुलची पाहतोय. सोपा जेल सोडण्यात आलाय. 27 धावा. जस्ट फॉर्मेट इज गोइंग ऑन. देयर इज नो एक्साइटमेंट. यू आर वॉचिंग द वन साइडेड मॅच नाव. देयर इज नो एन एक्साइटमेंट. पुढच्या सामन्याची उत्कंठा आम्हाला लागते, कारण एकतर्फी प्रेम किंवा एकतर्फी क्रिकेट कोणालाच आवडत नसतो. 27 लॉस ऑफ द 7 विकेट्स. जगाला शांती आणि प्रेमाचा संदेश देणारा येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस. हॅपी क्रिसमस. शांती आणि संदेश देणारा संदेश आमच्या समेत आहे सध्या. किती चेंडू राहिलेत गोंधळी. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 28 धावा. कमीच सध्या आयोजक चर्चा करत असताना उद्या उशीर होणार नाही याची दक्षता घ्यायची आयोजक. तर उद्याचं शेड्यूल बनवा आणि तो पोहोचवा सोशल मीडियाच्या माध्यमातून. उद्या तुम्हाला वाट पाहावी लागणार नाहीये, कारण उद्या क्वालिफाय संघ आहेत, त्यांना बक्षीस घ्यायचे, त्यामुळे ते उद्या लवकर येणार. येस. क्या बात आहे प्रवीण. तर उद्याचं लॉट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. उद्या यायला विसरू नका. स्पर्धेमध्ये शेवटचा दिवस. सरपंच चषक, ज्या चषकामध्ये भरपूर वजन आहे, ते वजनी चषक कोण उचलण्याची उत्कंठा